नमस्कार मित्रांनो, व्हीडीके नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही सुद्धा एक ऑनलाईन एज्युकेटर असाल तर तुम्हाला मॅथ आणि बुद्धिमत्ता शिकवताना आपल्याला खूप अडचण येते की प्रत्यक्ष आपण ज्यावेळेस स्क्रीनवरती टीचिंग करण्याचा ऑनलाईन प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला लिखाणामध्ये माऊसच्या मदतीने आपण स्क्रीनवरती व्यवस्थित लिहू शकत नाही. अशा वेळेस आपल्यास इंटरॅक्टिव्ह बोर्ड किंवा मग पेन टॅब या दोन गोष्टीची आवश्यकता असते. मात्र इंटरॅक्टिव्ह बोर्डची किंमत ही लाखांच्या घरात जाते आणि तेच काम आपलं हे छोट्याशा एका पेन टॅबच्या सहाय्याने चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. तर आज आपण XP कडून मी हा पेन टॅब मागवलेला आहे. या पेन टॅबचं रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे. या पेन टॅबचं अनबॉक्सिंग आपण आज पाहणार आहोत. तर चला पाहूया या पेन टॅब XP कडून मागवलेल्या या पेन टॅबची कशा पद्धतीने वर्क करते ते. या बॉक्सला आता आपण ओपन करून घेऊया. तर आतमध्ये काय काय आपणास मिळालेलं आहे ते पाहूया. हे बॉक्स आहे, याला बाजूला ठेवू आपण. पाहूया आता आतमध्ये काय काय आहे. ओके, हे सुद्धा बाजूला ठेवूया. ओके, हे आहे आपला टॅब, याला आपण पाहूया. हे बघा, हे या ठिकाणी स्टायलस म्हणजे पेन ज्यानं आपण ऑनलाईन लिखाणकाम करणार आहोत. याच्यात काय काय आहे आणखीन. हा आहे आपणास मिळालेला स्टायलस, ज्यालाच आपण ऑनलाईन लिहिण्यासाठी वापरला जाणारा पेन. पेन क्वालिटी छान आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोन प्रकारचे बटन्स आहेत, 1 आणि 2. या बटनाच्या सहाय्याने आपण आपल्याला हवं त्या पद्धतीच्या कमांड देऊन इरेज अथवा अंडो किंवा स्क्रोल हे फिट करून त्याचं आपण या बटनाचा उपयोग करू शकतो. हे मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे कशा पद्धतीने आपण हे आपल्या लॅपटॉपमध्ये याचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर या स्टायलसवर या बटनाच्या कमांड कशा सेट करायच्या ते. ठीक आहे, तर लिहित्या वेळेस तुम्हाला मी सांगेल हे कशा पद्धतीने इन्स्टॉल केल्यानंतर या बटनाचा उपयोग आपणास करायचा आहे तो. आता सध्या विशेष म्हणजे हा जो पेन आहे, या पेन जो आहे याला बॅटरीची आवश्यकता नाही आहे. विदाऊट बॅटरी आहे किंवा चार्जेबल नाही आहे, याला चार्जिंगची सुद्धा आवश्यकता नाही आहे. त्याच्यामुळे आपण इझिली यानं राईट करू शकतो. चला, या पेन सोबत आणखीन काय दिलेलं आहे. पेन सोबत या ज्या निप आहेत, निप वेगवेगळ्या प्रकारच्या निप दिलेल्या आहेत. या निप आपण या ठिकाणी हे जी निप आहे हे काढून आपल्याला हवं त्या पद्धतीची निप या ठिकाणी आपण लावू शकतो. हे निप रिमूव्ह करण्याचं आणि बसवण्याचं होल्डर या ठिकाणी कंपनीकडून दिलेलं आहे. हे युजर मॅन्युअल आहे, कशा पद्धतीने आपणास पेन टॅब आपल्या लॅपटॉपमध्ये याचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं आणि कशा पद्धतीने ते आपल्याला वापरता येईल याची पूर्ण माहिती या मॅन्युअलमध्ये दिलेली आहे. हे काय आपल्याला वाचण्याची आवश्यकता नाही आहे. चला पुढे पाहू आणखीन काय याच्यामध्ये आहे. हे आहे वॉरंटी कार्ड. 1 वर्षाची वॉरंटी आपल्याला XP पेन टॅब या कंपनीकडून मिळते. वॉरंटी कार्ड आहे, याला पण आपण बाजूला ठेवूया. आता मेन जो आहे, जे आपण ज्याच्यावर रायटिंग करणार आहोत, हा आपला जो डिव्हाइस आहे तो आहे हा पेन टॅब. या पेन टॅबच्या मदतीने आपण ऑनलाईन टीचिंग करताना याच्यावर लिहिल्यानंतर आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती लिहिल्यासारखं आपल्याला दिसणार आहे आणि त्याच्यामुळे आपण आपल्या लॅपटॉपवरती न लिहिता या पेन टॅबवर लिहिलेलं सर्व काही आपल्या स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये ते होणार आहे. तर पाहूया आपण हा कशा पद्धतीने आहे तो. वा वा वा, छान, अगदी स्लिम. आणि खालच्या साईडला पण तुम्ही पाहू शकता हा स्लिप न होण्यासाठी रबर बँड त्याच्या खालच्या साईडला या ठिकाणी दिलेले आहेत. आणि स्लिम आहे, जाडीसुद्धा जास्त त्याची काही नाही आहे. छान आहे. आणि हा जो एरिया आहे तर तो एरिया 4x3चा एरिया आपणास
रायटिंगसाठी मिळतो, लिहिण्यासाठी मिळतो, तर आरामशीर आपण याच्यावरती लिखाणकाम करू शकतो, जेणेकरून आपले मॅथचे एक्झाम्पल असतील किंवा रिझनिंगचे एक्झाम्पल असतील, इझिली आपण या ठिकाणी त्याच्यावर लिहून आपल्या स्क्रीनमध्ये रेकॉर्डिंग करू शकतो. तर अशा पद्धतीने हा XPचा जो टॅब आहे, हे USB आहे. या USBच्या मदतीने आपण आपल्या लॅपटॉपला हा कनेक्ट करायचा आहे आणि कनेक्ट केल्यानंतर हा कनेक्ट होईल आणि मग आपण जे काही रायटिंग याच्यावरती करू ते रायटिंग आपल्या स्क्रीनवरती रेकॉर्ड होणार आहे. तर चला आता हे समोर मी तुम्हाला प्रत्यक्ष लॅपटॉपवरती कनेक्ट करून दाखवणार आहे, कशा पद्धतीने हे वर्क करतं ते. ओके. तर आता हा जो पेन टॅब आहे, पेन टॅबचा हा जो USB आहे, तो USB आपण आपल्या लॅपटॉपला कनेक्ट करूया आणि या XPचं सॉफ्टवेअर आपल्या लॅपटॉपमध्ये आपण इन्स्टॉल करणार आहोत. पाहूया चला कशा पद्धतीने आपणास हे इन्स्टॉल करता येईल. तर हा USB जो आहे, USB मी आपल्या लॅपटॉपच्या या स्लॉटमध्ये USB स्लॉटमध्ये कनेक्ट करून घेऊया. कनेक्ट केल्यानंतर हा USB मी या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे. लॅपटॉपच्या राईट साईडवरती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा पेनाचा किंवा स्टायलसचा या ठिकाणी लोगो आलेला आहे. XPच्या ऑनलाईन वेबसाईटवर आल्यानंतर G430S या पेन टॅबचा आपणास ड्राईव्ह मिळतो. तो ड्राईव्ह आपण आपल्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण आता तो इन्स्टॉल करत आहोत. तर आपलं सॉफ्टवेअर या ठिकाणी इन्स्टॉल झालेलं आहे आणि आपला टॅब आता लिहिण्यासाठी तयार आहे. चला आता आपण टॅबचा वापर करूया. तर आता आपले सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेलं आहे. आता आपण पेन टॅबच्या सहाय्याने लिहून पाहूया. तर अशा पद्धतीने मी सुद्धा पेन टॅबच्या मदतीने आज पहिल्यांदाच लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते व्यवस्थित लिहिता आले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.